कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घ्या आई बघा काय रे नवीन व्हेंचर सुरू करायचं ना म्युझिक मध्ये तुला स्विमिंग पूल मध्ये पडलास भान नाही तुला नाही आई तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे याचा प्रोजेक्ट फायनान्स करण्यापूर्वी 10 वेळा विचार कर याचा बालिशपणा अजून काही गेलेला नाहीये लगेच तोंड पाडू नको आई तसेही आपण बाहेरच्या माणसांना मदत करतोय आश्रित म्हणून ठेवून घेतलेत ना काही लोकांना सोहम आपला आहे करणार बया मदत करू तुला मला असं वाटतं सोहमच्या रिसर्च मध्ये सावली मदत करू शकते चेकमेट एक सेकंड ठीक आहे ही आपल्या बिझनेस मध्ये इंटरफेअर करणार आहे काय हरकत आहे म्हणजे कॉस्मेटिक्सचा बिझनेस जेव्हा आपण सुरू केला तेव्हा कोणीतरी मदत केलीच असेल ना आपल्याला आणि सावली ताराची असिस्टंट आहे तिला काही गोष्टींची माहिती असेलच मला वाटतं सावली सोमला मदत करू शकेल आणि मला असं वाटतं की सोमच्या बिझनेस बद्दल आपण विचार करायला हवा कारण सोम मध्ये ते कॅलिबर आहे तुझ्या बाजूने बोलतोय असा वागू नकोस परत फोन झाला का रे तिला काही पोरगी काळजीत असेल रे माझी तर काही हिंमतच होत नाहीये सगदेवा बाळा हिंमत करावी लागेल आपली पोर कशी आहे ठाव आहे ना व एकटीच कुडत राहील पण कधी कोणाला काय बोलणार नाही बरोबर मी काय म्हणते आत्ताच फोन लाव आणि हे पाय इथं आम्हाला सगळं माहिती आहे कळू नको देऊ तिला नाही तर माझ्या लेकीला सण नाही व्हायचं बरं वय लावतो उचलत नाही विठ्ठला मी घरच्यांना काय सांगू आता जर बाबांनी मला काही खरं खोटं करायला सांगितलं तर माझ्यासाठी माझ्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी बघण्या एवढी ताकद नाहीये माझ्यात आता तूच सांभाळून घे साऊचा साऊ हा ग झोप निवतीस का दादा जय हा ग साऊ नग काळजी करूस आई बाबांना यातलं काय नाही माहित आणि जयंतीने मी काय सांगितलेलं आहे तिकडे काय घडलं ते नको काळजी करू अगं त्यांना फक्त तुझ्याशी बोलायचं होतं स्पीकरवर टाकतो आम्ही फोन बोल त्यांच्याशी बोल साऊ बाय बरी आहे ना तू दादा सांगत होता कार्यक्रम लईच झात झाला जणू आणि जावई बापू बी तुला लई सांभाळून घेतात तुझी लई काळजी करतात असं बी बनत होत्या तो हो आई ते खूप सांभाळून घेतात मला माझा हाच निर्णय असेल की जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची तर तिने नक्कीच काम करावं साहू बाळा कशी आहेस तिकडे काही त्रास नाही ना तुला बाबा संसार कधी रणरणत्या उन्हात पायात चपला नसल्यागत असतो आणि कधी पावसाच्या सरीत उभा असल्यागत आता त्रास नेमका कसला म्हणायचा बघा मी बोलले होते ना तुम्हाला आपली लेक संसारी झाली आहे आमची संसारात असलेल्या बाईसारखंच बोलायला लागली साहू मला काळजी करू नकस कधी बी काय बी लागलं तरी
तुझ्या या बापाचं छोटस घर आहे, हे विसरू नकस. नाही, लेकीसाठी बाबांचं घर आभाळ एवढं असतं आणि तुमचं वचन लक्षात आहे माझ्या. ते मी कधीच मोडू देणार नाही. काय मी बोलले तरी उलटा शब्द बोलायचं नाही हं? वचन दे मला. दिलं वचन बाबा. ठेव फोन. उभय काय ग ऐश्वर्या, कुठे अडकलीस? नील, तुला नाही वाटत ती मुलगी सारंगच्या जरा जास्तच जवळ येते? तू अजून त्याच विचारात आहेस? आता गोष्टी तिच्या चौतीभोवती फिरतायत म्हटल्यानंतर तिचाच विचार येईल ना. तर वाटतंय ना, जे चाललंय ते चांगलं चाललंय. आय मीन, दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत तर येऊ दे ना. मला काय वाटतं माहितीये का, त्यांच्यात एक बॉन्ड निर्माण झाला पाहिजे आणि त्यातून एक नातं निर्माण व्हायला पाहिजे. सगळं छान व्हायला पाहिजे त्या दोघांच्या आयुष्यात. हो, हे तू बोलतोयस? हे सगळं मॉम समोर बोलून दाखव. हे बघ ऐश्वर्या, तू काय विचार करतेस मला काहीच माहित नाही, पण सगळं छान व्हावं, चांगलं व्हावं हेच मला वाटतं. आणि जगन्नाथनी सांगितल्याप्रमाणे सावलीला असं बाळ झालं, सगळ्यात खुश आई होईल. आई तिचे सगळे रागरुसवे बाजूला ठेवून त्या मुलीला ऍक्सेप्ट करेल. ऐश्वर्या, नाही म्हणजे मला असं वाटतं की तू आईची एवढी काळजी करतेस तर तू का नाही चान्स घेत प्रेग्नेन्सीचा? मी काय? मी नाही घेऊ शकत चान्स, कारण मला माझी फिगर मेंटेन ठेवायची आहे. मला माझं सौंदर्य टिकवायचंय आणि मला यापुढे या गोष्टीवर चर्चा नकोय. पण ते सगळं होईल. मी या घरात कधीच पाळणा हलू देणार नाही. थांबा, करतो तुम्हाला फोन. सावली इतक्या रात्री घराबाहेर काय करते? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.